मुझसे कैसी ये हया दिल से दिल मिल गया मुझसे कैसी ये हया. जय श्री मित्रांनो, स्वागत आहे पृथ्वी चॅनलमध्ये. ते म्हणजे आपल्या भावाच्या चॅनलमध्ये. कारण आपण टॉपचा विषय आणि आजचा व्हिडिओ जो त्या विषयाचा बनवला आहे. तुम्ही म्हणणार हा व्हिडिओ कुठनं बनवला, एकदम खतरनाक इफेक्ट त्या प्लस आपलं थोडं व्हिडिओ पडलं नव्हतं. मी तुमची माफी मागतो कारण आपला फोन नव्हता, बाद झाला तर आपण घेतलाय कोणता पण. तुम्हाला आज याचा अपडेट कळेल. त्यावेळेस आपल्या प्रिव्ह्यूवर सगळं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण प्रिव्ह्यू पण टॉपचा आहे. प्रिव्ह्यू पण तुम्ही हे व्हिडिओ बघणार आहे कारण प्रिव्ह्यूचा करायला लय वेळ गेला आपला. ओके, त्याला व्हिडिओ कसं क्रिएट करायचं तुम्हाला सांगतो. चला, त्या अगोदर कॅपकड आपली ओपन करायचं. कॅपकड ओपन करण्या अगोदर तुम्हाला काय करायचं माहिती आहे ना. सगळं तुम्हाला आपल्या या कॅपकडसाठी आपल्याला व्हीपीएन कनेक्ट करायचं आहे. कोणतं व्हीपीएन? सुपर व्हीपीएन कनेक्ट करा किंवा प्रोटॉन करा किंवा व्हीपीएन म्हणून एक ऑप्शन आहे ते करा, तरी 100% चालणार. त्यानंतर आपल्या व्हिडिओचा आवाज तुम्ही प्रिव्ह्यू बघता काय, घ्या बघू. चला, काय विषय यांना चेहरा नाही मला ओके. आणि आजचा विषय सांगतात असणार असं आहे. काय बोलू मी कोणत्या फोनवर व्हिडिओ शूट केलाय ते मला कमेंट करून सांगा ना. आपलं एक ही होतं माहिती आहे ना, चॅलेंज. तर ह्या व्हिडिओपासून आपलं चॅलेंज तयार राहणार आहे, म्हणजे स्टार्ट होणार आहे. ज्या दिवशी ह्या आठवड्यात आपली 1500 सबस्क्राईब पूर्ण झाली, आपण प्रत्येक 3 बंद्याशीला 200-200चा डायडी यूपीआय करणार. 3 बंद्याशीला जाऊ द्या. या आठवड्यात 515 सबस्क्राईब पूर्ण झालेच पाहिजे. चला आता व्हिडिओला सुरू करा. तर आपल्या व्हिडिओचा मेन पार्ट काय असतो? बिटमार्कच असणार. कारण बिटमार्क शिवाय व्हिडिओला काही क्वालिटी नाही. कारण इकडे आपण नंतर देऊ शकतो, त्या अगोदर बिटमार्क. तर बिटमार्क कसं क्रिएट करायचं मी त्याच्यावर पण आता टोटल सिरीज काढणार आहे. त्या अगोदर आता बिटमार्क कसं टाकायचं तुम्हाला आता पहिली गोष्ट सांगतो. बिटमार्क ओके. तर बिटमार्क टोटल 2 टाईप आहेत, एक ऑटो जनरेशन आणि एक सिम्पल. मी प्रत्येकदा सांगितलं, आता मग सांगतो. बिटमार्क शिवाय व्हिडिओला काही इम्प्रूव्हमेंट होणार नाही. बिटमार्क टाकलंच पाहिजे. कारण बिटमार्क ही अशी गोष्ट आहे ती शॉर्ट पतूर बिटमार्कवरच खेळायचं. अख्ख्या व्हिडिओचा सिनेमॅटिक असो, फोटो एडिटिंग असो, व्हिडिओ एडिटिंग असो, ऑल सगळं जे आहेत एडिटिंगचे सगळे बिटमार्कवर खेळ चालतात. ब्लॉगिंग एडिटिंग असो, ब्लॉगिंग एडिटिंग तुम्हाला येत नसेल तुम्हाला कमेंट करा, मी त्याच्यावर पण आणतो. हां, मी तुम्हाला एक चॅनल देणार आहे, माझी इंस्टाग्राम चॅनल, त्याला फॉलो करायचा. जे लोक फॉलो करून मला क्लिशर वाटतील त्यांना मी फॉलो बॅक देणार आहे. ओके. आता व्हिडिओला म्हणजे आता बिटमार्क बघा कोणता आहे. पहिला इथं टाकला आहे, इथं टाका विसरलं. पहिला बीट 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 टोटल यात 30 बीट आहेत. 30 बीट म्हणजे काय? आता तुम्ही ऑटो जनरेट केलं तर कमीत कमी याच्यात किती पडतं? 64 बीट किंवा 64पेक्षा जास्त पडणार माझा अंदाज. आणि त्याच्या एवढंच पडणार कारण मला त्याचा अनुभव आहे. मी तुम्हाला सांगतो 64 बीट यायला इथं. आणि आता आपल्या ज्या व्हिडिओला आहेत आपण मॅन्युअल जे इफेक्ट टाकतो म्हणजे बिटमार्क, ते एकदम प्रॉपर बिटमार्क असतात आणि ऑटो जनरेशन प्रॉपर नसतात. तरी पण सांगतो मॅन्युअली करा, कारण मी जर जाऊ तसं. तर पहिलं बिटमार्क कुठे आहे? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 30 33ला गेले कारण माझं कुठं तर काउंटिंग चुकलं, अशी समजून घ्या. तर आपले बिटमार्क टाकून झालेत. आणि तुम्हाला बिटमार्क कसं ॲड करायचं कळत नसेल तर त्यावर मी एक व्हिडिओ पण टाकतो आपल्या यूट्यूब चॅनल मेन चॅनलवर. तर ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघून घ्या, 2 दिवसात टाकून सोडेन. ओके. आता फोटो कसं प्लीट करायचं तुम्हाला माहिती आहे. फोटो कसं करायचं? प्रत्येक बिटमार्क दिसला एक फोटो प्लीट करायचा, तुमचा कोणताही फोटो असू द्या. हे मी मॉडेल म्हणून एक कोणाचं रँडम एक फोटो घेत असते. तर तुमचा इथं फोटो ॲड करू शकता. आणि तुम्हाला पर्सनली व्हिडिओ एडिटिंग करून पाहिजे असेल त्या व्हिडिओची, तर मी त्यासाठी मी चार्ज करतो. किती रुपये ते तुम्हाला मी ह्याच्यात सांगतो डिस्क्रिप्शनमध्ये, तर ते पण मी करून देईन. त्यासाठी मला कसं सबस्क्राईब केलेलं पाहिजे. ओके. मी चार्ज म्हणजे किती 100 नाही 200 ते 400च्या आसपास मी घेत असतो. ओके, एक व्हिडिओ बनवायला नुसता फोटोचा. आता बिटमार्क कोण टाकले बघा. स्लाईड 1, स्लिप स्लाईड 1, नंतर इथं इथं स्लिप स्लाईड 2 आहे. इथं स्लिप स्लाईड 1 2 1 2 1 2. तरी तुम्हाला दाखवतो कुठलं टाकलं मी. असं झूम करावं लागतं, फोटो लगेच जाते. ओके, बघा. स्लिप स्लाईड 1 कुठनं? स्लिप स्लाईड 1 2 1 2 1 2 1 2 1 2 स्लिप स्लाईड. तुम्हाला आता 1 2 म्हणा, 1 2 नाही मित्रांनो, ते आपले इफेक्टचे नावच आहे तसे. कारण आर्ट मोशनला कसं होतं, आपल्याला स्वतः क्रिएट करायचं तर
जे कॅपकट आहे ते ॲडव्हान्स फीचरमध्ये, ॲडव्हान्स म्हणजे एवढं ॲडव्हान्स की काय बोलता येत नाही. ओके, कॅपकट 1 2 3 4. आता इथं मी चेंज केला. कुठनं चेंज केला बघा, मी टोटल बीट मार्क तर 0 सेकंदापासनं ते आपल्या 0.5 सेकंदाबद्दल आपण कट केलेला आहे. त्यानंतर इथं कोणता आहे बघा, तर मित्रांनो आपला इथे व्हिडिओ टाकून झाला म्हणजे सॉरी आपला इथं इतर इफेक्ट टाकून झाला 0.5 सेकंदापासून. नंतर इथं कोणता आहे बघा, इथं मी रँडम टाकला आहे म्हणजे आपल्या कॉम्बोमधला ते कोणता अशी मसा गेस करा. इनमधला आहे रॉक व्हर्टिकली, कारण इथं तेच मॅच होणार होते. अदरवाईज इथं इथं जे मी व्हिडिओ इफेक्ट टाकले ते ह्याच्याकडून टाकलेत, कारण इथं अदरवाईज कोणताही व्हिडिओ मॅच होणार नाही, म्हणजे इफेक्ट मॅच होणार आहे. कोणता होईल माहिती आहे का, एक पेंडुलम 1 पेंडुलम 2 किंवा डिस्पर्ट लेफ्ट डिस्पर्ट राईट असे ते 2 टाईपच्या जे असतात ना इफेक्ट ते टाका इथं, कारण ते म्हणजे व्हिडिओला जास्त करून असं ॲट्रॅक्टिव्ह दिसणार आहे ॲट्रॅक्टिव्ह. नंतर इथं कोणता आहे बघा पेंडुलम 1. नंतर इथं मी कोणता टाकला आहे बघा, इथं मी टाकला इन टाकला आहे बहुतेक. ओके, इथं इन नाही कॉम्बो टाकलं होता पॉपन कॅन्डी. त्यानंतर आपण इथे इफेक्ट टाकला आहे. कोणता इफेक्ट टाकला आहे बघा, तर बघा आपण टाकला आहे बॉडी इफेक्ट. कोणता ग्लोईंग डबल. ओके, ग्लोईंग डबल्स कुठं टाकला, इथं टाकला. तर तुम्ही आता कलर पण चेंज करू शकता. कसा कलर चेंज करायचा बघा, ह्या कलर होता तुम्हाला पाहिजे तो कलर तुम्ही इथे घेऊ शकता. ओके बघा, कोणता पाहिजे तो अशा प्रकारे. ओके, सांगितले इथं कोणताही तुम्ही कलर घेऊ शकता. इथं कोणताही इफेक्ट जर मी पॉपन कॅन्डी. त्यानंतर इथं कोणता बघा, इथं ट्रेच अँड डिस्पर्ट. तर तरी मी तुम्हाला दाखवतो कुठला टाकला आहे. इथं ट्रेच अँड डिस्पर्ट इफेक्ट टाकल्यानंतर तर बघा कसं वगैरे दिसते बघा टॉपचं. त्यानंतर इथं आपण एक इफेक्ट टाकला कोणता ॲपरेट 2 का इथं टाकला, कारण ते टॉपचं दिसते ना बघा, कुठं चुकीचं कुठं दिसतंय. ओके, त्यानंतर इथं मग अजून इफेक्ट टाकला आहे, ते नवीनच आहे हे आत्ता बत्तूर कॅपकट मला नवीन इफेक्ट आहे, कारण मी प्रो कॅपकट घेतल्यामुळं. तर 360 ब्रॉक डाऊन आहे. ओके, 360 ब्रॉक डाऊन बघा कसं दिसते. विषय कांडका जो करायचा टॉपचा व्हिडिओ करायचा, आणि ज्या पण त्यानं म्हटलं होतं ना तो व्हिडिओ बाद होता, त्याला आता ह्यो व्हिडिओ दावा आणि त्याला सांगा त्या टाईपचे व्हिडिओ बनतात. ओके, त्यानंतर ही कोणता आहे बघा, इथं माझ्या वेव ॲप्लिमेंट आहे बघा. जरा कॅपकट रेंज घ्यायला लागले, इथं रेंज येणं झाले. ओके, समजून घ्या, इथं रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे जरा इथं लोड करायला लागले. ओके, बाकी विषय नाही. इथं कोणता आहे बघा, इथं वेवच आहे बरं का. वेव इथं वेव हे जरा थांबावं लागते, कारण ही जरा रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळं कॅपकटचा वर तर रेंज धावते. ओके, इथं स्लाईड अँड व्ह्यू म्हणलं ना, स्लाईड अँड व्ह्यू इथं असणार. नंतर इथं कोणता आहे बघा, इथं डायनॅमिक पर सेकंड. नंतर इथं पण डायनॅमिक पर सेकंड. नंतर इथं पण त्योच आहे, इथं पण त्योच आहे. कुठनं चालू झाला बघा, बरोबर 12 सेकंदात पहिला डॉट आहे ना, त्या अलीकडचा 11 सेकंदापासून 2 डॉट तिथनंही चालू झाला आहे. ते कुठं संपला आहे 13 सेकंदात दुसऱ्या डॉटपाशी संपलं. तर समज इथं एक तर रश इफेक्ट मॅच होणार नाही, तर डायनॅमिक पर सेकंड. तुम्हाला चेंजेस करायचं कसं सांगतो. ओके, त्यानंतर कसे चेंजेस आहेत ते पण तुम्हाला सांगतो, 1 मिनिट. त्यानंतर इथं कसं चेंज करायचं ते मग सांगतो, कारण चेंज म्हणजे इथं हेच मॅच होणार, दुसरा कोणताही मॅच होत नाही. नंतर इथं कोणता आहे बघा, इथं आहे डिस्पर्ट लेफ्ट. कारण मी तुम्हाला माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये मला आवडता कोणता इफेक्ट आहे तो मी हीच टाकतो. 3च इफेक्ट आहेत मला आवडते, डिस्पर्ट लेफ्ट, डिस्पर्ट राईट आणि स्ट्रेच अँड डिस्पर्ट आणि पॉपन कॅन्डी. बघा इथं अशा प्रकारे. इथं कोणता आहे बघा, इथं डिस्पर्ट लेफ्ट असणार. ओके, इथं डिस्पर्ट लेफ्ट आहे. त्यानंतर इथं बाउनिश रश आहे. नंतर इथं पेंडुलम 1 आहे. नंतर इथं पेंडुलम 2 आहे. त्यानंतर इथं ट्रेच अँड डिस्पर्ट. नंतर इथं काय वेगळाच आहे, हे तुम्हाला माहीत नाही. इथं वे ॲप्लिकेशन. ओके, त्यानंतर इथं असणार आहे डिस्पर्ट ट्रेच आहे ना, आणि नंतर इथं असणार आहे कॅन्डी इफेक्ट. तर मित्रांनो आपला ह्या व्हिडिओ पूर्ण झाला आहे. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कोणता डाऊट असेल तुम्हाला डायरेक्ट कमेंट करा, आणि तुम्हाला मी इन्स्टा देते तुम्हाला डायरेक्ट मेसेज करा. ओके, तर ह्याचं मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल होणार आहे आजपासून. नाही झालं तर आपण पुढं बघू त्याचं मटेरियल कसं अवेलेबल करायचं. मटेरियल अवेलेबल मी तवाच करणार. मी ह्या व्हिडिओला कमीत कमी 20 कमेंट आल्या, लाईक 50 आले तर मी मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये देणार नाही. अदरवाईज डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल देणार नाही, मी पर्सनली सगळ्यांना देणार टेलिग्रामवर. ओके, तर तुम्हाला आता एक गोष्ट तुम्हाला मी माझ्याकडून तुम्हाला व्हिडिओ एडिट करून घ्यायचा असेल, ते व्हिडिओ मी एडिट करायला मी चार्ज घेतो. किती चार्ज घेतो तुम्हाला जे पर्सनल ज्याला पाहिजे त्यांनी मला सांगा. ओके, तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय मित्रांनो.